और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आरटीओ यांच्या निर्देशानुसार कल्याण रेल्वे स्टेशन पश्चिम मेन रिक्षा स्टँड येथे टेरिफ मीटर पद्धतीने रिक्षा प्रवासाला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे। यावेळी रिक्षा चालक मालक असोसिएशन कल्याण शहर अध्यक्ष प्रणव पेनकर, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक प्रशांत सूर्यवंशी, प्रियांका सागणकर, अक्षय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मीटरप्रमाणे रिक्षा सेवेचा शुभारंभ करण्यात आला। बाईक, टॅक्सी, ओला उबर कंपनी, प्रवासी अॅप, वाहतूक स्पर्धा तोड देण्याकरिता रिक्षा चालकांचा व्यवसाय धंदा अबाधित व टिकून राहण्यासाठी रिक्षा चालकांच्या हिताकरिता संघटना म्हणून टेरिफ मीटर पद्धतीने रिक्षा वाहतूक सेवेला आम्ही प्रोत्साहन देत असल्याचं प्रणव पेनकर यांनी सांगितलंय। तर आजपासून कल्याण शहर वासियांसाठी प्रायोगिक तत्वावर मीटरप्रमाणे रिक्षा स्टँड सुरू केलाय। यामध्ये मीटरप्रमाणे प्रत्येक प्रवाशांना नेण्यात येईल। यासंबंधी काही तक्रार असल्यास 9423448824 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक प्रशांत सूर्यवंशी यांनी केलं। आज दिनांक 18 नोव्हेंबर 2025 पासून आपण कल्याण शहरवासियांना मीटरप्रमाणे रिक्षा प्रायोगिक तत्वावर एक स्टँड आपण इथे तयार केला आहे। यामध्ये मीटरप्रमाणे प्रत्येक पॅसेंजरला ते घेऊन जाते आणि जर काही अडचणी असतील तर आपण हा व्हॉट्सअप क्रमांक दिला आहे। ज्या अडचणी असणार तर त्यांनी व्हॉट्सअपवर संपर्क साधायचा, प्रॉब्लेम असतो। सर्वात प्रथम रिक्षा चालक मालक असोसिएशनतर्फे आम्ही कल्याणच्या सर्व प्रवाशांना एक आनंदाची बातमी 1-1.5 महिन्यापूर्वी दिली होती की आपण प्रवास चालू करणार आहोत मीटरवरती। थोड्या कारणासह माझी आई वारली आणि सण असल्यामुळे हा टाईम जुळून आला नव्हता। येणाऱ्या काळामध्ये ही जी मीटर रिक्षा सुरू झालेली आहे आजपासून, त्याचा सर्वात जास्त लाभ प्रवासी घेतील अशी एक आशा बाळगतो आणि रिक्षा चालकांनाही आपले आवाहन करतो की ओला मीटर या ज्या मीटरवरती चालत आहेत त्यांची कॉम्पिटिशन खूप वाढायला लागली। आपण रिक्षा चालक म्हणून पण आपल्याला जगाच्या जी वाढती प्रवास आहे आणि वाढतं जे जग आहे त्याच्याबरोबर आपल्याला पण चालणं गरजेचं आहे। त्यामुळे आपणही मीटरवरती प्रवाशांना घेऊन जावे, कोणाला नाही बोलू नये। फक्त थोडी एक आमच्या रिक्षा चालकांची एक प्रश्न आहे की येताना आता इकडनं मीटरवरती गेलो कुठेही कान्याकोपऱ्यामध्ये कल्याणच्या, कारण की 2-3 किलोमीटरमध्ये संपतं, मग ते येताना परत मीटर रिक्षा मिळत नाही, मग तो रिक्षावाला खाली भाडं घेऊन येणार का? त्यासाठीच ही आतापर्यंत इच्छा झालेली नाही आहे। पण जसं आम्हाला कळलं की बाबा कल्याणच्या सर्व प्रवाशांना, रिक्षा चालकांना ही मीटरवरती जायचं आहे, तर त्याचं एक संगनमत जुळून यावं यासाठी आज आम्ही हे प्रयत्न केलेले आहेत। आणि त्याच्याबरोबर आमचे आरटीओचे सगळे अधिकारी आणि ट्रॅफिकचे पदाधिकारी आणि पोलीस स्टेशनमधले या सगळ्यांनी एकजूटपणे आजपासून ही प्रयत्न चालू केलेले आहेत। आणि ही संकल्पना खूप वर्षापासून होत होती, फक्त कल्याणमध्ये आली नाही, कारण की कल्याण एक छोटंसं गाव असल्यामुळे सगळ्यांना सीटवरती जायचे। प्रवाशांचाही दर महिन्याचं भाडं आणि दर महिन्याचं जे स्पेंडिंग आहे ते फिक्स आहे, पण त्याच्यामध्ये आज नवीन प्रयत्न आपण करून बघू आणि याला येणाऱ्या काळामध्ये असं यश मिळेल अशी आमच्या संघटनेतर्फे आम्ही इच्छा बाळगतो। यावेळी रिक्षा चालक मालक असोसिएशनच्या कार्याध्यक्ष संतोष नवले, उपाध्यक्ष जितेंद्र पवार, शगीर शेख, बंडू वाडेकर, भाजपा वाहतूक संघटनेचे अध्यक्ष विल्सन काळपुंड आदी पदाधिकारी उपस्थित होते। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।